असे दिवस की ज्या दिवसाची वर्षभरातून प्रत्येक माणूस वाट बघत असतो, असले दिवस ते म्हणजे गणपतीचे. आणि त्याच्यात पण शेवटचा दिवस असा असतो की ज्याची कधीच माणूस वाट पाहत नाही, पण परंतु तो दिवस पण आपल्याला येतो, तेच म्हणजे गणपतीचं विसर्जन. तर आज होता आपल्या मंडळात म्हणजे सगळीकडेच गणपतीचं विसर्जन, कारण आज होता 10वा दिवस. त्याच्यामुळे सगळ्या मुलांचं नियोजन चाललं होतं की आज गणपती म्हणजे उठवायचा आणि बुडवायचा, कारण गणपतीला तर विसर्जन करावंच लागत आहे ना. त्याच्यामुळे मग काय गणपतीला काढलं बिडलं ना आपण, एकदम मस्तपैकी ट्रॅक्टर बिक्टर सजवला होता, त्याच्यामुळे काही विषय नव्हता. पोरं बी सगळे रेडी होते, त्याच्यामुळे मग काय नारळाच्या झावळ्या बिवळ्या बांधून एकदम ओके केला. आणि तुम्ही ते जाऊ द्यावं, बाकी आपली गँग सगळी रेडी झाली, ती साऊंड बिऊंड बांधून आणि निघले होते डायरेक्ट मिरवणुकीला. त्यात हे नाचत आहेत बघा, कसे नाचत आहेत हे तुम्ही बघा. कोणता डान्स चांगला वाटतो ते आपल्याला सांगावं. Costo ahora por tema tate, monar dasa da mesha share ki reki. सगळे नाचून नाचून दमल्यावर आधी गुलाल सगळा धुवून काढला तिथंच नाल्यात, आणि नंतर यांचं तर वेगळंच चाललं होतं. डायरेक्ट तोपच हातात उडवायचं नियोजन चाललं होतं. जाऊ द्या म्हणलं ज्याचं त्याचं त्याला काय. नंतर मग काय ते झालं, आणि नंतर गणपतीची आरती वगैरे झाली आणि घेतला लगेच गणपती विसर्जनाला सुरुवात केली. शहरात कसे पण बुडत असते नो, पण आपल्याकडे कसं किती पण रात्र शेवटी पोहोच जाणार, आणि शेवटी ते म्हणजे एक खड्डा असतो तिथंच बुडवणार. म्हणजे त्याच्यात कसं गणपती परत वाहून कुठं गेला पण नाही पाहिजे आणि काही विषय पण नाही. त्याच्यामुळेच सगळे एकदम नियोजनात 3 गणपती होते आपले, त्याच्यामुळे ते तिन्ही गणपती सोबत घेतले आणि मस्ती करीत करीतच चालले होते डायरेक्ट गणपती बुडवायला. त्याच्यात तर काही विषयच नव्हता, ते बी विषय हार्डमध्ये. तर चला, ह्यापैकी जे तुम्ही डान्स बघितले ते कोणता भारी वाटला हे आपल्याला कमेंटमध्ये सांगा. मग काय शेवटी जेवणाचं नियोजन झालं आणि सगळे आपापल्या घरी गेले.